30+ आणि नवीन वर्षाचे स्वागत स्वतःच तसेच इतरांचा जीव सांभाळून करा, असं आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. यंदा महानगरपालिका निवडणूक आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवरती ठाणे पोलीस सज्ज झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच मद्यपी वाहन चालकांवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालय 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक शाखेने 739 इतके मनुष्यबळ तैनात केले आहे, असं उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले. 30+ आणि नववर्ष स्वागत तसेच सोबतच ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणूक होत आहेत. या पार्श्वभूमीवरती ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेमध्ये 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 इतके मनुष्यबळ तैनात केले आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये एकूण 54 ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी असून यामध्ये येऊर, उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा, रांजोली नाका इत्यादी ठिकाणी हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली जात आहेत. तर या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर धागडधिंगा करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे. 31 साठी आपण जे काही बार ओनर्स असोसिएशन आहे त्यांची ऑलरेडी त्यांना नोटीस वगैरे दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी जे त्यांच्याकडे येणारे ग्राहक आहेत त्यांना त्यांनी प्रॉपरली ट्रीट करावं आणि बाहेर जाताना पिऊन कोणी गाडी चालवू नये याची दक्षता घ्यावी. त्यांच्यासाठी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स असतील, टॅक्सीज असतील, ऑटो असतील याची व्यवस्था करण्याबाबत त्यांना नोटीस दिलेली आहे. 9 वर्षाच्या स्वागताला अनेक ठिकाणी हुल्लडबाजी होते, काही बाईक स्वार येत असतात, त्या दृष्टीने मी काय नाकाबंदी बरोबर किती मनुष्यबळ आपल्याकडे जवळपास 59 अधिकारी आणि 450 कर्मचाऱ्यांचा त्या दिवशी पूर्ण बंदोबस्त लागणार आहे. 51 ते 54 आपल्याकडे नाकाबंदी पॉइंट्स असतील ज्यांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस वगैरे केले जातील. या वर्षी जवळपास आतापर्यंत 13,350 केसेस झालेल्या आहेत. पण एकंदरीत डिसेंबरचा ट्रेंड बघितला गेला तर डिसेंबरमध्ये 646 आतापर्यंत केसेस झालेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी ट्रेंड कमी होतोय असं दिसून येतंय. नागरिकांना आणि वाहन चालकांना ट्रॅफिक विभागाकडनं विनंती करतो की कृपा करून आपण एन्जॉय करा, पण दारू पिऊन गाडी चालवू नका.